बडोद्याच्या राजाचे गर्वहरण. बडोद्याचे राजे मल्हारराव गायकवाड यांना आपल्या संपत्तीचा प्रचंड गर्व होता. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची कीर्ती ऐकून त्यांची परीक्षा घेण्यासाठी राजे अक्कलकोटला आले. त्यांनी एका सोन्याच्या ताटात खाली मौल्यवान हिरेमाणके ठेवली आणि त्यावर मिठाई रचून ते ताट स्वामींसमोर धरले. राजाला वाटले स्वामी लोभी असतील तर स्वीकारतील आणि ढोंगी असतील तर नाकारतील. अंतर्ज्ञानी स्वामींनी राजाचा हा हेतू आणि गर्व क्षणात ओळखला. त्यांनी राजाकडे रागाने बघत ते मिठाई आणि हिऱ्यांनी भरलेले ताट तसेच्या तसे बाजूच्या विहिरीत भिरकावून दिले. राजा संतापानं ओरडला, महाराज, अन्नाचा अपमान का केला? आणि त्याखाली लाखो रुपयांचे हिरे होते, ते तुम्ही पाण्यात का बुडवले? स्वामी उपहासानं म्हणाले, आम्ही तुझे दगडधोंडे खात नाही. तुला ते हवे असतील तर विहिरीत बघ. राजानं रागानं विहिरीत डोकावले. तेव्हा त्याला धक्काच बसला. विहिरीच्या तळाशी राजाच्या खजिन्यापेक्षाही हजारो पटीनं जास्त दिव्य रत्न आणि हिरे चमकत होते. ज्याच्या पायाशी कुबेराची संपत्ती लोळते त्याला आपण काय मोह घालणार? या विचारानं राजाचा गर्व गळून पडला. राजानं स्वामींच्या चरणी लोळण घेतली आणि क्षमा मागितली. स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला. राजा, संपत्तीचा गर्व सोडून प्रजेची सेवा कर, त्यातच तुझे खरे वैभव आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या भक्तिविजय चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.